कोल्हापूरच्या करवीर हायकरच्या 7 जणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून 5364 मीटर उंचीवर पोहोचत एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम शनिवारी यशस्वी केली। रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डॉक्टर सुप्रिया यांचा यात समावेश आहे। वयाच्या 21व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणाऱ्या अन्नपूर्णा पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकरच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली। एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीत नेपाळ काठमांडूत 15 मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपळूण येथील BK वालावलकर रूरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉक्टर सुप्रिया सातपुते, मुरीम धाराशिवचे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती-पत्नी नुपूर आणि अक्षय मटकर दाखल झाले। काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमानतळ येथून छोट्या विमान प्रवासानंतर प्रत्यक्षात EBCकडे वाटचालीला सुरुवात झाली। लुकला ते फाकडिंग ते नामचे बाजार ते तेंगबोचे ते दिंगबोचे ते लोबूचे ते गोरकक्षेक ते एव्हरेस्ट बेस कॅम्प असा हा ट्रेक पूर्ण झाला। शनिवार दिनांक 23 मे रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या यशस्वी मोहिमेची सांगता झाली। रात्री उणे 15 अंश सेल्सिअस तर दिवसा 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमान, लोबूचे ते EBC अतिशय जीवघेणा प्रवास ठरला। प्रतिकूल खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे, मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते। वाटेत येणाऱ्या अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जाऊ शकते हे या ट्रेकवरून या पथकाने अनुभवले। नेपाळमधील पीक 15 ॲडव्हेंचरचे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।